नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुखाचार्य डोंगर सांगली जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मसुरी हे ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य विश्वास, एकता, बलिदान, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 त्यास दुआब म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, ग्रेट रीफ कोणत्या ठिकाणी आहे? द ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कागल हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 तोरडमल, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? तर ऑप्शन क्रमांक 3 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, 5000 यातील विशेषण आहे? 5000 यातील 5 कोणते विशेषण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक विशेषण, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? पुढीलपैकी कोणते व्यंजन प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वरादी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्याचे राज्यपाल होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती राहणारे एकमेव व्यक्ती आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, गांजाला मान्यता देणारे डॅश हे पहिले आशियाई राष्ट्र बनले? गांजाला मान्यता देणारे डॅश हे पहिले आशियाई राष्ट्र बनले? तर ऑप्शन क्रमांक 1 थायलंड हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅश हे पहिले युरोपीय राष्ट्र बनले?
वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले युरोपीय राष्ट्र बनले तर ऑप्शन क्रमांक 1 माल्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॅश डॅश विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते. डॅश डॅश हे विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 विष्णू भिकाजी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 349 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 32 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 1674 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Ne हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिटर कोण बनली आहे? भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अभिलाषा भरक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 डॅशे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? डॅशे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मध्य
रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, इन्सुलिन हे प्राणांच्या डॅश या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया सोबत झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताने थॉमस कप हा 73 वर्षानंतर जिंकला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 UGC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 उंची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा? जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते ते सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश डॅश आहेत. खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 झोनिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेरी कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. रेबीज या आजारात डॅश डॅश या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. तर ऑप्शन क्रमांक 1 10 दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 युक्रेनची राजधानी कीव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. तर ऑप्शन क्रमांक 4 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 PR
श्रीजेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षरांना ध्वनी चिन्हे सुद्धा म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचनाशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. कागदाचा शोध डॅश डॅश या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅश डॅश या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन या देशात लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंत बिस्व शर्मा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमण्णा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमण्णा यांनी दिनांक डॅश डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 या रोजी पदभार स्वीकारला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश डॅश या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश डॅश या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे
राष्ट्रीयकरण करण्यात आले. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अनुज या शब्दाचा अर्थ काय? अनुज या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुज या शब्दाचा अर्थ धाकटा भाऊ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत? सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर ऑप्शन क्रमांक 4 हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघ संघातून निवडले जातात? विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 12 सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नानवेज या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गटविकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश डॅश आहे? गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली भारतीय दंड विधान संहिता संमत करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंभार्ली घाट हा कराड व चिपळूण या 2 शहरांना जोडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इटली. 2020चा विजेता इटली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नथुला खिंड
खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला-खेंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नथुला-खेंड हा सिक्कीम राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्य प्रकार डॅशेस भाषेतून मराठीत आला आहे. हायकू हा काव्य प्रकार डॅशेस भाषेतून मराठीत आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हायकू हा काव्य प्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल.